चला आमचे दोन्ही पंच आपण स्वप्नील पाटील सरांना आणि प्रभाकर पाटील सरांना इथून मात्र आपण पाहताय. दोन्ही आमचे ऑफिशियल्स पंच मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना चला आता मॅचला सुरुवात करा. पंच आपण द्या त्यांना सक्त ताकीद, कारण खूप सारा उशीर झालाय शेड्यूल पासून. खूप साऱ्या उशिरा इथून आता मैदानामध्येही पोहोचले आणि त्याच्यानंतर सामनाही लेट स्टार्ट होताना आपल्याला पाहायला मिळालाय. चला आपण मॅचला सुरुवात करूयात. विपुल आणि जय सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना आपण पाहताय आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज उत्तमला आणले गेले. षटक क्रमांक पहिल्या तुम्हाला सुरुवात होती आणि आजच्या दिवसातील पहिला चेंडू गोलंदाज ट्रॅकवर उत्तम आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल पाहायला मिळाला की खराब सुरुवात यावेळेस होताना पाहायला मिळते. अतिरिक्त स्वरूपातली एक धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होत असताना आपण पाहताय आणि एकेरी धावेने खातं खुल्लं करत असताना टीम मानिवली संघाचा आपण पाहताय. धावसंख्या एकेरी धावेच्या बढतीनं एक या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊ पोहोचत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. सुरुवात थोडीशी खराब होताना पाहायला मिळाली, पण एक चांगला चेंडू डिलिव्हर करण्याचा प्रयत्न आपण निश्चित रूपानं पाहाल. ऑन साईडला भिरकावून दिले गेले. या चेंडूला सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होईल आणि डबलचा प्रयास मैदानाच्या आतमध्ये. दोन धावा यशस्वीरित्या सध्या तरी इथून मात्र पळून पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. बॅटने कलेक्ट झालेल्या धावा दोन इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला आणि धावफलक पुढे सरसावत असताना 3 या अंकावर धावफलक. गोलंदाज सय्या षटकातील पुढचा बॉल यावेळेस पहा पुन्हा एकदा भिरकावून देतात दोन साईडला. टीप क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाची चुकी घडतीये. क्षेत्ररक्षकाच्या चुकीमुळे मिळणार आहे ते मात्र चौकार. 4. चौकार आपल्याला इथून मात्र पाहायला मिळाला आणि या चौकाराच्या बढतीने धावफलक पुढे सरसावत असताना आपण सध्या तरी पाहताय 7 या अंकावर धावफलक. गोलंदाज सज्ज होईल. षटकातील पुढचा बॉल यावेळेस निर्धावफेकी आहे. गोलंदाजाचं कमबॅक इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालं. नक्कीच आमच्यापर्यंत सूचना पोहोचते की ब्रँड क्वालिटीचे चेंडू इथून प्रोव्हाइड केले गेले. 70-70च्या चेंडू हरवला, फुटला किंवा काही क्वेरीज असत्या तर तो पहिला चेंडू असू द्या किंवा शेवटचा चेंडू असू द्या, इथे मात्र नवीनच चेंडू प्रदान करण्यात येईल. या गोष्टीची नोंद घ्यायची. त्यामुळं पंचांकडे आपण या गोष्टीची कुठली विचारणा करायची नाही आहे. जो चेंडू येईल आणि क्वालिटी डिपार्टमेंट अवेलेबल आहे त्यामुळं चेंडू सगळे चांगलेच आहेत. लगातार 2 चेंडू आणि दोन्ही चेंडू इथून मात्र निर्धाव स्वरूपात आपल्याला पाहायला मिळत आहेत. याही वेळेस फेकी निर्धाव पाहायला मिळते. डॉट बॉल पण पाहत आहे. 5 चौकार आल्यानंतर गोलंदाजाचं कमबॅक म्हणजे इथून मात्र दर्शवते माझी गोलंदाजी पहिल्या चेंडूवर किंवा चौकारच्या वेळेस चुकली जरी असली तरी आता मात्र चुकणार नाही आहे. आणि चांगलं कमबॅक, एक उत्कृष्ट गोलंदाजीचा नमुना सध्या तरी या 3 चेंडूंवर प्रस्थापित करताना आपण पाहत आहे. षटकातील पुढचा बॉल खूप चेंडू हवेमध्ये यावेळेस झेलला आहे. इथे मात्र संधी मी तर म्हणेन की तिथे जेव्हा यष्टीरक्षक कॅरी करण्याकरिता आला होता तेव्हा अलकिवलीकरांना काहीही गरज नव्हती. तिथे मात्र जो गोलंदाज होता त्याला काहीही गरज तिथे पोहोचण्याची नव्हती.
चांगलं कॉलिंग होतं, यष्टीरक्षकांनी ते दर्शवलंही गेलं होतं. निश्चितच करून दोघांमध्ये तालमेल एकदम चुकला. मला वाटतं एस टी रक्षकांनी त्याला आवाज दिला होता गोलंदाजाला की मी पकडतो झेल, मात्र गोलंदाज एकदम ओघात आला होता आणि दोघांच्या तालमेल बिघडला आणि मात्र झेल सुटला आणि एक मोठं नुकसान झालं संघासाठी. षटक संपलाय क्रमांक 1चं पहिल्या षटकाच्या समाप्तीचं धावसंख्या 8 या अंकावर. कॉलिंग प्रॉपर असणं गरजेचं आहे. मी तर म्हणेन की गोलंदाजांना यावेळेस लक्षपूर्वक क्रिकेट खेळणं गरजेचं होतं, जे की त्याच्याकडून पाहायला मिळालं नाही आहे. नुकसान झालं आणि त्याचबरोबर एक जीवनदान सुद्धा मिळताना पाहायला मिळाले. षटक संपले. तेजस, क्रिकेटमध्ये संयमाची फार गरज असते. जो संयमात खेळतो, शांततेची चित्तीने खेळतो, तो निश्चित आपली सफर पूर्ण करतोय आणि तसंच थोडासा अभाव अलकिले संघाकडनं पाहायला मिळाला. नक्कीच शांतीत क्रांती होणं गरजेचं आहे आणि ती सध्या तरी तुम्ही आता पाहायला मिळाली नाही आहे. चला अलखिवली कर, आता आपण वेळ करू नका. टायमिंग लावलेलं आहे इथून आम्हाला, मग आपला अतिरिक्त एक खेळाडू कमी करावा लागेल आणि त्याला अतिरिक्त स्वरूपात 38 सर्कलच्या आतमध्ये आमंत्रित करावा लागेल. सुनील नांदले गेले गोलंदाजी ट्रॅकवर. षटक क्रमांक 2. आता येण्याकरिता आपण इथून मात्र पाहताय एक धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होत असताना सध्या तरी पाहायला मिळते. सिंगलचा खेळ, क्रिकेटचं बेसिक मैदानाच्या आतमध्ये यूज होताना आपल्याला पाहायला मिळाला आणि एकेरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय 9 या अंकावर. सुनीलनं आपण पाहताय सध्या तरी डॉट बॉल निर्धाव फेकी या सध्या तरी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. चेंडू संपुष्टात येत आहे. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ संपलाय. तिसरा चेंडू घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर. पुढचा बॉल बॅटच्या फेस मध्ये होता. संधी आली आहे, भिरकावून दिले गेले चेंडूला. फटका फसलाय. ताकद खूप सारी कमी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आणि डीप होणारा चेंडू पंचांनी सध्या तरी इथून मात्र दर्शवलं गेलं. थँक्यू डीजे. यस अंपायर, विकेटचं बदल फलंदाज बाद होताना पाहायला मिळालाय. रिव्ह्यू नाही आहे कारण सिंगल कॅमेरा आपण इथून यूज करतोय, त्यामुळं रिव्ह्यू सिस्टीम नसणार आहे. ऑनफिल्ड अंपायर जो काही डिसिजन देतील त्याला निर्णय स्वीकार करणं तुम्हाला इथून आता बंधनकारक असेल. विकेटचं पतन, फलंदाज बाद. थँक्यू सो मच. विकेट्स बदल, फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये साहिल दाखवत असताना आपण पाहताय. प्रथम विकेट मानिवलीकरांचा तंबूच्या आश्रयाला जाताना पाहायला मिळाला. 3 चेंडूंचा खेळ आत्तापर्यंत संपुष्टात येत होता आणि धावसंख्या अजूनही 9 या अंकावर. जो ब्रेक लागलाय, जो रोख लागला गेलाय, तो अजूनही 9 या अंकावर स्थिरस्थावर होताना आपल्याला पाहायला मिळालाय. चांगल्या टप्प्याचं सिलेक्शन आणि असणारं वेगावरचं नियंत्रण मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालं. डॉट बॉल निर्धाव फेकी सध्या तरी आपल्याला इथून मात्र पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवर. गोलंदाज सज्ज होईल. षटकातील पुढचा बॉल यावेळेस फक्त आणि फक्त सिंगल करिता किंवा फार तर डबल करिता हा फटका कन्वर्ट केला गेला असावा. दिशा दर्शवणारा स्ट्रोक आहे. धावा मिळत आहेत इथे मात्र या चेंडूवर सध्या तरी 2 धावफलक 2 धावेच्या भरतीनं जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय 11-11 या अंकावर धावफलक. नक्कीच आपण पाहताय इथून मात्र चौकार पाहायला मिळाला. चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. धावसंख्या षटक क्रमांक इथून मात्र 2 संपले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या
जाऊन पोहोचत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं 15 या अंकावर धावफलक. चांगली सुरुवात आहे गोलंदाजीकडून खरं तर मी म्हणेन, कारण फलंदाजांना चांगल्या पद्धतीनं जखडून पकडून ठेवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये होताना आपण इथून मात्र पाहत आहे. तिसरा षटक हाताळण्याकरिता रामदासला मैदानाच्या आतमध्ये आता मात्र आमंत्रित केले गेले. महत्त्वाचं षटक, निर्णायक षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. गोलंदाज रामदासला आपण इथून मात्र पाहत आहे. 4 षटकांचं हे सत्र आणि तिसरं षटक, महत्त्वाचं षटक हाताळण्याकरिता आपण इथून मात्र पाहताय रामदास गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. ओ यावेळेस पंचांचा हात आकाशाच्या दिशेनं, विकेटचं बदन, फलंदाज बाद, परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला. दिशेने हा सामना वाटचाल करतोय की काय असं मात्र चित्र थोडंसं इथे मात्र दिसायला आपल्याला पाहायला मिळतं. न्यू बॅटर गोपी मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना आपण सध्या ती इथून मात्र पाहताय. आपण पाहताय रामदासला आपण पाहताय गोलंदाज ट्रॅकवर सज्ज होईल. ओहो हो, याही वेळेस स्ट्रॉंगली अपील, बॅक टू बॅक 2 विकेट मैदानाच्या आतमध्ये, फलंदाज बाद, परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला. थँक्यू सो मच. नवीन बॅटर अमोल मैदानाच्या आतमध्ये लगातार 2 चेंडू आणि 2 विकेटचं बदल होताना आपण पहिला हॅट्रिकवर गोलंदाज पाहायला मिळाला होता, जो की आता मात्र हॅट्रिक कंप्लीट करू शकला नाहीये. सध्या तरी आपण पाहताय 1 धाव पूर्ण होती. धावसंख्या एकेरी धावेनं किंवा संथ गतीनं का होईना पुढे सरसावत असताना 16 या अंकावर. चेंडू संपताय 3, धावसंख्या 16. शेवटच्या अंतिम 3 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी राहत असताना आपण सध्या तरी पाहताय. पुढचा बॉल खूप वेळ चेंडू हवेमध्ये झेलला आहे. इथे मात्र संधी, चेंडू खाली, इथे मात्र क्षेत्ररक्षक पोहोचला होता. अचूक क्षेत्ररक्षक, विकेटचा बदल, फलंदाज बाद. प्रॅक्टिस पासून दुरावत आहेत की काय मानिवलीकर, कारण खूप सारे गडी बाद होताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत चेंडू संपुष्टात येत आहेत. 4 चेंडूचा खेळ संपलाय. न्यू बॅटर करण मैदानाच्या आतमध्ये. हाही झेलला आहे. इथे मात्र संधी, अलगत आणि सोप्पा झेल देऊन आल्या पावली करणलाही परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला. तेजस, पहिल्या 3 चेंडूवर हॅट्रिकची चान्स होती, आता मात्र शेवटच्या 3 चेंडूवर पुन्हा एकदा हॅट्रिकची चान्स त्याच गोलंदाजाला आले. हॅट्रिक चान्स सध्या तरी आपल्याला पाहायला मिळत, कदाचित जो रामदास आहे आणि नशिबाची हात मिळवली गेली किंवा नशिबाची साथ इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते ज्या खेळाडूच्या मार्फत किंवा ज्या खेळाडूला ते सध्या तरी, कारण
तिसऱ्या चेंडूवर हॅट्रिक चान्स होता जो की मिस केला गेला सिंगल. आणि आता अंतिम 6व्या चेंडूवरही त्याच पद्धतीचं चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. पाहूयात काय घडतं मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज रामदास अय्यर, षटकातील पुढचा बॉल सर बॅटनं फटका कन्वर्ट केला गेलाय. नशीब 100% साथ देत नाही आहे आणि कदाचित तसं चित्र इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालं. अंतिम चेंडूवर धावा पळून पूर्ण केल्या गेल्या. 2 धावफलक 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 धावेच्या बढतीने 18-18. अंबार का एक क्वेरी आहे पंच काही क्वेरी आहे नाही ना. ओके, खेळाडू कक्षामध्ये बसायचं आहे का. अवधेश लांडले गेले गोलंदाजी ट्रॅकवर. आपण सध्या तरी इथून मात्र आपण पाहताय पहिलाच बॉल होता. थोडंसं टेक्निकल स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, सिंगल मिळाली आणि सिंगलला धावसंख्या 19. सिंगलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवलं असताना आपण इथून आता पाहताय दुसऱ्या धावेची जोखीम इतकून मात्र पत्कारली गेली होती आणि पंचांचा इशारा. यस, बॅटर आउट आहे. धावबादच्या स्वरूपात परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. युवा नेता आपला भाऊ हा युवा नेता, आपला भाऊ हा युवा नेता. जी गोष्ट जिथे अवेलेबल होती ती सध्या तरी भिवंडी नगरीमध्ये पोचायला उशीर जाईल. नक्कीच आपण पाहताय 20-20 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन स्थिरावत असताना आपल्याला पाहायला मिळतं. लो स्कोरिंग सामना पाहायला मिळेल का, कारण अजूनही 4 चेंडूचा खेळ शेष आहे आणि येणाऱ्या 4 चेंडूंमध्ये काही मोठे फटके कन्वर्ट झाले तर कदाचित इथे मात्र थोडंसं धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळेल. फसवणारा चेंडू डिलिव्हर करण्याचा प्रयत्न इथून मात्र पाहायला मिळाला आणि 1 बाउन्सचा इशारा पंचांकडून आपण पाहिला आणि त्यात एक व्हाईट बॉलचा इशाराही पोहोचलाय. फुकटशी का होईना पण एक धाव मिळाली. कुठलेही कष्ट न करता मिळणारी धाव म्हणजे व्हाईटची धाव मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 21-21. षटकातील पुढचा बॉल एक टप्प्या केर हा चेंडू ट्रॅव्हल झाला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. कदाचित या पद्धतीच्या चेंडूच्या शोधामध्ये हा खेळाडू पाहायला मिळाला होता, म्हणूनच की काय आधीचा चेंडू थोडासा डिलिव्हर केला गेला. काही प्रमाणात चूक घडली असेल आणि त्यामुळेच की काय गोलंदाजी ट्रॅकवर इथून मात्र सज्ज होतं. षटकातील पुढचा बॉल यावेळेस दिशा दर्शवण्याचं काम
इथून मात्र होत असताना आपल्याला पाहायला मिळालं. सिंगल मिळते डबलच्या प्रयत्नामध्ये आणि 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. थेंबे थेंबे तळे साचे या पद्धतीचं चित्र. धावसंख्या जाऊन पोहोचत असताना 23-23 या अंकावर धावफलक. चला टीम श्री गणेश भेंडीचा पाडा आणि श्री गणेश पिळंजे टॉस करण्याकरिता आपण यायचंय. टीम श्री गणेश भेंडीचा पाडा आणि श्री गणेश पिळंजे दोन्ही संघांना आम्ही विनंती करतोय आपण टॉस करण्याकरिता यायचं आमच्या नाणेफेक कक्षामध्ये. श्री गणेश भेंडीचा पाडा आणि श्री गणेश पिळंजे या दोघांनाही विनंती असेल आपण टॉस करण्याकरिता या. चौकार आपल्याला पाहायला मिळाला. चौकाराच्या बढतीनं धावसंख्या 27 या अंकावर धावफलक. पुढचा बॉल आहे यावेळेस हलक्या हातानं दिशा दर्शवत आहेत या चेंडूला. क्षेत्ररक्षण होईल, फेकी होईल, तोपर्यंत 2 धावा पळून पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळाल्या. तिसरी धाव घेत असताना गडी बाद होताना पाहायला मिळाला आणि अंतिम क्षणी आपण जर का बघितलं तर षटक समाप्तीचा इशारा. 2 धावा मिळाल्या. धावफलक 2 धावेच्या बढतीनं 29-29 विजयाकरिता 24 चेंडू आणि 30 धावसंख्येची आवश्यकता. बघूयात पार होईल का ऐकवण्याकरिता कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन होतील भगवान लकडे सर. इथे मात्र आपल्या समय जॉईन होतील आणि टॉस करण्याकरिता दोन्ही संघांनी इथे उपस्थित व्हायचं आहे. चला टीम श्री गणेश भेंडीचा पाडा आणि श्री गणेश पिळंजे आपण त्वरित उपस्थित व्हा, अन्यथा पेनल्टीला समोर जावं लागेल. हॅलो हॅलो श्री गणेश भेंडीचा पाडा टीम कॅप्टन इथे उपस्थित होताना आम्हाला पाहायला मिळतात. सेकंड इनिंगचा पहिला चेंडू पडायच्या आतमध्ये श्री गणेश पिळंजे संघाच्या कर्णधारानं इथे येणं अनिवार्य असेल, अन्यथा समोरच्या संघाला असोसिएशनच्या नियमानुसार नाणेफेक इथून मात्र विन देण्यात येईल. या गोष्टीची आपण नोंद घ्यायची आहे. चला फास्ट. ओके ओके. तर जयदुर्गा मित्रमंडळ विश्वगड आयोजित धर्मवीर चषक 2025चा महासंग्राम आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये तमाम क्रिकेट रसिकांना, खेळाडूंना, ज्येष्ठांना, वरिष्ठांना माझा प्रेमभरा नमस्कार आणि आजच्या दिवसासाठी शुभकामना आहे. तर वळू या सामन्याकडे. 2 संघामध्ये लढत होते. प्रथम मानिवली संघ फलंदाजी करताना 29 धावा बनवत 30 धावांचा लक्ष्याचा पाठलाग अलकिवली संघाला करायचा आहे. आणि अलकिवली संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपली सलामीची जोडी मैदानामध्ये ताबडतोब पाठवून द्या, कारण फार उशिरा आपण दोन्ही संघ आलेले आहेत आणि फार उशिरा खेळायला सुरुवात झालेली आहे. जवळजवळ 11:15 पहिला चेंडू पडला होता. दोन्ही संघांना विनंती असेल की वेळेचं भान राखून थोडंसं सहकार्य करायचं आहे प्लीज. 4 षटकामध्ये 30 धावांची गरज असणारे बरोबर 7.50च्या सरासरीने अलकिवली संघाला वाटचाल करावी लागणार आहे. इतकं मोठं असं आव्हान नाही, अवघड असं आव्हान नाही,
मात्र क्रिकेटमध्ये काही होऊ शकते. क्रिकेट हे एक अनिश्चितता खेळ आहे आणि शेवटच्या चेंडूपर्यंत क्रिकेटची भविष्यवाणी कुठलाही जाणकार क्रिकेटप्रेमी करू शकत नाही. कारण आपण नेहमीच बघतो क्रिकेट लुईस स्कोरचे सामनेसुद्धा अतिशय रंगतदार होतात, रोमहर्षक होतात, प्रेक्षणीय होतात. आपण पाहतोय, जर आठवण दिली तर 1983चा वर्ल्ड कप कपिल देवने जेव्हा जिंकून दिला तेव्हा फक्त 183 धावांची गरज होती. वेस्ट इंडिज बलाढ्य संघाला मात्र वेस्ट इंडिज संघाला ऑल आऊट करण्यामध्ये कपिल देवच्या संघाला यश आलं आणि भारताने पहिला वर्ल्ड कप जिंकला होता. अतिशय रंगतदार असा तो झालेला सामना होता आणि त्या सामन्याचं मॅन ऑफ द मॅचचं अवॉर्ड मोहिंदर अंबरनाथ याला मिळालं होतं. फलंदाजी करताना त्याने मात्र 26 धावा केल्या होत्या आणि गोलंदाजी करताना 2 विकेटसुद्धा प्राप्त केल्या होत्या. तर 2 सलामीचे फलंदाज सुनील आणि उत्तम सलामीची जोडी मैदानामध्ये वाटचाल होते, सज्ज होते. पंचांचा इशारा होतो, खेळाला सुरुवात होते. पहिल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन येतोय गोलंदाज जय राईट आर्म ओव्हर द विकेट. त्याने टाकला चेंडू लेफ्टच्या बाहेर, खूपच बाहेर. टप्पा पडल्यानंतर चेंडू आणखी बाहेर जातो म्हटल्यानंतर लगेचच पंच थँक्यू. स्वप्नील पाटील यांनी 2 हात जमीन लगत समांतर केलेले आहेत आणि खून केलेले आहे की चेंडू वाईट आहे, खराब चेंडू आहे. एका धावेची भर पडते संघाच्या खात्यामध्ये. 1 धावफलक Thank you. उघडला जातोय. ओके, नक्कीच श्री गणेश पिळंजे संघाचा कर्णधार दिलेल्या वेळेमध्ये उपस्थित झालेला नाही आहे. त्यामुळं आपण असोसिएशनच्या नियमानुसार श्री गणेश भेंडीचा पाडा या संघाला नाणेफेक इथून मात्र विन देतोय. थँक्यू सो मच. आपला डिसिजन पोहोचवायचा आहे. फील्ड फर्स्ट. ओके, तुम्हाला बेस्ट ऑफ लक इथून मात्र असेल. तर पहिले 2 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 2 चेंडूमध्ये 1 धाव. जय पुन्हा एकदा या षटकातील थोडासा लो फुलटा टाकला, चेंडूला कट करण्याला चेंडू फाईनलच्या क्षेत्रामध्ये निघून जातोय सीमा रेषेच्या बाहेर. पंचांची खून पंचाने 4 धावांसाठी आणि 4 धावफलक पुढे सरकला जाते. 5 या आकड्यावर 30 धावांची पाठलाग करताना अतिशय सुरेख असा फटका होता. चेंडू लेफ्टमवर थोडासा लेफ्टमच्या बाहेर जातो म्हटल्यानंतर लगेचच आपली बॅट त्यांनी फिरवली आणि नुसता टॅप केला चेंडूला फाईनल क्षेत्रामध्ये. 4 धावांसाठी सुरेख फटका. 4 धावफलक वाढला जातोय. 5 या अंकावर 30 धावांची गरज असताना पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. पहिल्या षटकातील पहिले 4 यावेळी जयन टाकला शॉर्ट, चेंडू कट करण्यात आला. चेंडू थर्डमॅन क्षेत्रामध्ये रेंगाळतोय. थर्डमॅन सीमारेषा पार करतो की काय पाहायचंय, मात्र चेंडू अडवला जातोय. मात्र दरम्यान दोन्ही फलंदाजाने चित्त्याच्या चपलाईने 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत आपल्या संघाच्या खात्यामध्ये. 3 धावफलक पुढे सरकला जातोय. 8 या आकड्यावर बिनबाद 8. चांगली आणि छान सुरुवात म्हणावी लागेल अलकिवली संघाची 30 धावांचा पाठलाग करताना. पहिलं षटक चालू आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत जर बघितलं तर 8 धावा त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत. पॉवर प्लेचं पहिलं षटक चालू आहे आणि पहिल्या षटकातील पहिले 3 चेंडू टाकून झाले आहेत. आता मात्र डावखुरा फलंदाजी करतोय उत्तम आणि उत्तमसाठी जय ओव्हर द विकेट मारा करतो की राऊंड द विकेट येतोय. यावेळेला चांगला चेंडू आहे. बॅटची कडा घेतो की काय असं वाटत होतं, मात्र चेंडू यष्ट्यांच्या मागे निघून गेला. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव असा चेंडू होतोय. धावसंख्या मात्र स्थिर आहे, बिनबाद 8. 30 धावांचा पाठलाग करताना अलकिवली संघ पहिल्याच षटकामध्ये पहिल्या 3-4 चेंडूमध्ये आपली कंबर मात्र त्यांनी व्यवस्थित कसलेली आहे. जय पुन्हा एकदा यावेळेस ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू मिडऑफच्या दिशेने ढकलून दिला. मिडऑफचे क्षेत्ररक्षण दूर आहे, चेंडू अडवला जातो. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र होत नाही. एकाच धावेवर समाधान मानतो उत्तम. 1 धावफलक पुढे सरकला जातो अलकिवली संघाचा. बिनबाद 9. जय पुन्हा एकदा सुनीलसाठी 7 या धावसंख्येवर सुनील फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. एक सलामीचा फलंदाज आणि संघाचा एक भरोशाचा फलंदाज सुनील. फलटा चेंडू कट करण्याचा प्रयत्न फसलाय. चेंडू लेफ्टमच्या बाहेर निघून जातो. परंतु प्रभाकर पाटील लगेच खून करतायत. वाईटची एका धावेची भर पडते संघाच्या खात्यामध्ये. 1 धावफलक पुढे सरकला जातोय. बिनबाद 10 या आकड्यावर डबल्स फिगर्स धावसंख्या होते अलकिवली संघाची. जय पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट.
शॉट टाकला चेंडू, पुढे टाकला चेंडू, चेंडूला कट करण्याचा प्रयत्न फसलाय, मात्र क्षेत्ररक्षण सुद्धा फसलाय. एक सोपा झेल होता, साधा झेल होता, झेल टिपण्यात मात्र संधी त्याने चुकवली आणि एक लाईफ मिळते फलंदाज सुनील याला. आणि अशा प्रकारे पहिले षटक पूर्ण होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अलकिवली संघाची धावसंख्या आहे बिनबाद 12. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे बिनबाद 12. जिंकण्यासाठी 30 धावांचा पाठलाग करताना पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये अतिशय सुरेख वाटचाल अलकिवली संघाची म्हणावी लागेल. सॉरी सर, इकडे स्कोररने डबल लिहिले, सॉरी. धावसंख्या 11 आहे. बिनबाद 11. 30 धावांची धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत जर बघितलं तर चांगलं चित्र दिसतं अलकवली संघासाठी. जमेची बाजू म्हणावी लागेल की आतापर्यंत त्या पहिल्या षटकामध्ये कुठल्याही प्रकारे त्यांची विकेट पडलेली नाही. आता मात्र गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजाला पसंती दिली जाते साहिल समोर डावखुरा उत्तम असणार आहे. एक या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. 2 चेंडूंचा त्याने सामना केलाय. सुनील आहे, सॉरी, साहिल. हलवा टाकलेला चेंडू, धीमा चेंडू, फसवा चेंडू, गंडवा चेंडू. अक्षरशः सुनील फसलेच या चेंडूवर, चकलेत चेंडू यष्ट्यांच्या मागे निघून जातो. यष्टरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू होतोय. धावसंख्या स्थिर आहे बिनबाद 11. 6 षटकांचा हा सामना. जयदुर्गा मित्रमंडळ विश्वगड आयोजित या स्पर्धेचं आयोजन नियोजन. पुन्हा एकदा हलवार टाकला चेंडू, अतिशय सुरेख चेंडू, बॅटची कडा घेऊन यष्ट्यांच्या मागे यष्टरक्षकाच्या हातामध्ये विसावतो आणि पहिली विकेट प्राप्त करतोय आपल्या संघासाठी. स्पॉटवर टाकलेला चेंडू, थोडासा उचली घेणारा चेंडू, चेंडूला कट करण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडूने बॅटची कडा घेतली आणि यष्ट्यांच्या मागे जाऊन यष्टरक्षकाच्या हातामध्ये विसावला. साहिल याला एक सफलता मिळाली. आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण सफलता असेल, कारण पहिल्या षटकामध्ये पहिल्या गोलंदाजाने जय याने 11 धावा खर्च केल्या होत्या, मात्र साहिल याला टिचून गोलंदाजी करावी लागेल. आणि साहिल जेव्हा टिचून गोलंदाजी करतोय, सुरेख मारा करतोय, तेव्हा साहिलला क्षेत्ररक्षकाने चांगली साथ द्यावी लागेल. नवीन फलंदाज साजन, एक सफल SSC गोलंदाज साहिल समोर फलंदाजी करण्यासाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट साहिल. चांगला चेंडू आहे, ब्लॉक बॉलमध्ये टाकला चेंडू, दाद मागण्यात येते आणि पंचांनी दाद उचलून धरले. लेग बिफोरची विकेट. DJ मास्टर. रिप्लेमध्ये जर बघितलं तर निश्चितच करून अतिशय सुरेख निर्णय, कडक निर्णय, एकदम जबरदस्त अंपायरिंगगिरी प्रभाकर पाटील यांच्याकडनं पाहावास मिळते. एका पाठोपाठ एक 2 फलंदाज 11 या धावसंख्येवर बाद झालेले आहेत आणि साहिलने थोडासा मॅच आपल्या बाजूने झुकवलेले दिसते, असं चित्र दिसतंय. त्याच पद्धतीने साहिलला गोलंदाजी करावी लागेल. साहिल ज्या पद्धतीने गोलंदाजी करतो, निश्चित करून असं वाटतं की लेग ब्रेक गोलंदाज आहे. अतिशय सुरेख मारा आहे, दिशा आणि गतीवर ध्यान देऊन गोलंदाजी करतोय. आतापर्यंत जर बघितले साहिलचे 3 चेंडू झाले, 3 चेंडू त्याने गुडलिंग स्पॉटवर टाकले होते. आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये सज्ज होतो. रामदास साहिल समोर फलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. रामदास डावखुरा फलंदाज. 30 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये वाटचाल अतिशय सुरेख होती, मात्र दुसऱ्या षटकामध्ये गाडी थोडीशी घसरताना दिसते, रोलावरून घसरताना दिसते, कारण 3 चेंडूमध्ये लागोपाठ 3 चेंडूमध्ये 2 विकेट प्राप्त केल्यात साहिलने. डावखुरा फलंदाज म्हटल्यानंतर साहिल आता राऊंड द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होतोय.
चांगला चेंडू, अतिशय सुंदर चेंडू, गुडल्या स्पॉटवर टाकलेला चेंडू, थोडासा उचली घेणारा चेंडू आणि चेंडूला मात्र रोखण्यामध्ये यश आलंय रामदास याला. चेंडू निर्धाव होतोय, कुठल्याही प्रकारे धाव मिळत नाही. धावसंख्या स्थिर आहे, 2-11. तोच साहिल पुन्हा एकदा आपल्या षटकातील उर्वित चेंडू फेकण्यासाठी सज्ज होते. दुसऱ्या षटकातील शेवटचे 2 चेंडू असणार आहेत. अतिशय सुरेख तिखट मारा, कडक मारा करतो आपल्या संघासाठी. छान चेंडू आहे, अतिशय सुंदर चेंडू, थोडीसं उचली घेणारा चेंडू, गुंडले स्पॉटवर टाकेला चेंडू लेग स्टंपच्या बाहेर जातो म्हटल्यानंतर पंचाने दखल घेतलेली, वाईटची खून होते. एका धावेची भर पडते संघाच्या खात्यामध्ये. 1नी धावफलक पुढे सरकला जातोय. 2-12. डावखुरा फलंदाज होता, ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू निघून गेला होता, खूपच बाहेर, रिव्हर्स स्वीपसाठी गेला होता रामदास. यावेळेस फुल टॉट टाकला चेंडू, लो फुल टॉट टाकला चेंडू, मिडऑफच्या दिशेने ढकलून दिला. मिडऑफचे क्षेत्ररक्षण दूर आहे, थोडंसं गचाल क्षेत्ररक्षण होतंय. पहिली धाव अतिशय वेगात आणि दुसरी धाव सहजगत्या पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज आपल्या संघाच्या खात्यामध्ये. 2नी धावफलक पुढे सरकला जातोय. दुसरं षटक चालू असताना 2-14. आता जी सरासरी आहे ती सरासरी रोखण्यामध्ये मात्र साहिल याला यश आलंय. मात्र शेवटच्या चेंडूवर जर एक दुसरी जर धाव निघाली तर अलकिवले संघाला 7.5 पॉईंट 50च्या सरासरीने वाटचाल करायची आहे, ती निश्चितच पूर्ण होईल. साहिल पुन्हा एकदा रामदाससाठी. चांगला चेंडू आहे, चेंडूला स्विंग करण्यात आलेले, लॉंग ऑन सीमारेषेवर झेल टिपला जातोय आणि रामदास बाद होतोय. तिसरा मोहरा बाद होतो 14 या धाव संख्येवर 2 षटकांच्या समाप्तीनंतर. तर एक पियुष, एक गोष्ट लक्षात ठेवायची, ध्यानात ठेवायची आहे, जेव्हा गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू येतोय आणि जेव्हा फलंदाज नवीन फलंदाज 2 फलंदाज जेव्हा क्रॉसिंग करतात तेव्हा आपला डिजिट त्वरित बंद करायचा लगेच. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 3-14. 30 धावांचा पाठलाग करताना आता उर्वित 2 षटकामध्ये थोडीशी धावगती वाढताना आपण बघतोय. 7.5ची जी सुरुवातीला धावगती होती ती आता मात्र 8 वर जाऊन ठेपले. 2 षटकामध्ये आता मात्र 16 धावांची गरज असणार आहे अलकिवली संघाला. एवढं मोठं कठीण आव्हान नाही, मात्र त्या आव्हानाचा पाठलाग करताना दुसऱ्या षटकामध्ये थोडीशी त्यांची दमशाक झालेली दिसते आणि त्याचं श्रेय मात्र साहिलला गेलंय. आता मात्र नवीन गोलंदाज येतो गोलंदाजी करण्यासाठी अभि, आणि त्याच्यासमोर फलंदाज असणार आहे उत्तम. डावखुरा फलंदाज, सलामीचा फलंदाज. बारा चेंडू आणि 16 धावांची गरज. अभि राईट आर्म राऊंड द विकेट. चांगला चेंडू आहे, छान चेंडू आहे, तितका सफाईदार फटका, चेंडू सरळ निघून जातोय. कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या दिशेने चेंडू क्षेत्ररक्षकाला चकवून निघून जातो सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी सुरेख फटका. चारनी धावफलक पुढे सरकला जातोय 3-18 या धावसंख्येवर. आता मात्र चित्र जर बघितलं तर वेगळंच चित्र दिसतं थोडंसं. अभि पुन्हा एकदा 11 चेंडू आणि 12 धावांची गरज असणाऱ्या अलकिवली संघाला. अभि पुन्हा एकदा
हलवा टाकलेला चेंडू लेस्टमच्या बाहेर निघून जातोय, लेस्टमच्या बाहेर निघून जातो म्हटल्यानंतर पंच लगेचच खून करतायत प्रभाकर पाटील. वाईट चेंडू आहे, खराब चेंडू आहे. एका धावेची भर पडते संघाच्या धाव संख्येमध्ये. एकनी धावफलक अलकिवली संघाचा वाढला जातोय. 3 बाद 19. अभी पुन्हा एकदा खराब चेंडू टर्न करण्यात आलेला चेंडू लॉन्ग लेगच्या दिशेने चेंडू दणदणाती हुई सनसनाती हुई निकल गई सीमा रेखा के बाहर. 4 रनों के लिए बहुत ही बढ़िया स्ट्रोक. तेवीस धावा झाल्या आहेत. 3 फलंदाज बाद झाले आहेत. तिसरं षटक मार्गस्थ म्हटल्यानंतर निश्चितच करून अलकिवली संघ विजयाच्या उंबरठ्यावर जाऊन ठेपलाय. अभियान टाकला मात्र हवेत थोडासा उडायला झेल होता. क्षेत्ररक्षण तिथं नाही आहे, क्षेत्ररक्षणाचा अभाव नाही दिसतोय आणि मात्र दरम्यान फलंदाज 1 धाव चोरटी धाव पूर्ण करण्याची फलंदाजांना संधी मिळते. 1नी धावफलक पुढे सरकला जातोय 24 या आकड्यावर. 3 बाद 24. आता मात्र फक्त आणि फक्त 6 धावांची गरज असणार आहे. एका मोठ्या फटक्याची गरज असणार आहे. तो मोठा फटका या सामन्यामध्ये आतापर्यंत तरी प्रेक्षकांना पाहाव्यास मिळालेला नाही. मात्र नवीन फलंदाज राजेश कशा पद्धतीने फलंदाजी करतो ते पाहायचं आहे आबीसमोर. 4 षटकांचा हा सामना आहे. तिसरं षटक मार्गस्थ आहे. चांगला चेंडू आहे आणि चांगला फटका आहे. मात्र पॉईंट क्षेत्रामध्ये डीप पॉईंटवर चेंडू अडवला जातोय. 1 धाव पूर्ण होते संघाच्या खात्यामध्ये. 1नी धावफलक पुढे सरकला जातोय 25 या धावसंख्येवर. याने की क्वार्टर सेंचुरी अलकिवली संघाची फलकावर झलकते. 3 बाद 25. 5 धावांची गरज असणारी अलकिवली संघाला हा सामना जिंकण्यासाठी आणि 5 धावा मात्र डिफेंड कराव्या लागतील 8 चेंडूमध्ये मानिवली संघाला. कठीण आव्हान आहे मानिवली संघासमोर. पुढे सरसावल्यात मात्र हवेत उडायला झेल आहे. झेलच कठीण आहे मात्र सोपा करण्याचा प्रयत्न फसतोय आणि फलंदाज दरम्यान चित्त्याच्या चपलाईने 2 धावा पूर्ण करतात. ओरथूच्या रूपात चेंडू सीमारेषा पार करतो की काय पाहायचंय. मात्र सीमारेषेच्या आतमध्ये चेंडू अडला जातोय आणि फलंदाजाने 4 धावा पलून काढलेल्या आहेत. दोघांमध्ये बरोबरी झालेली दिसते. 5 पलून काढल्यात आणि अशा प्रकारे अलकिवली संघाचा विजय झालेला आहे. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचं तेवढंच मनापासून कौतुक. टीम कॅप्टन संपर्क साधायचा आहे. थोडंसं फास्ट या, क्विकली या, पण त्वरित संपर्क साधायचा आहे. चला दोन्ही टीम कॅप्टन आपण त्वरित यायचं आहे. तर नुकताच अलकिवली संघाचा विजय झाला आहे. विजय संघाचे